नमस्कार। आज आपण राज्यामध्ये जो राज्य सरकार हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जे काही वातावरण तापलेलं आहे या विषयी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक जे आहेत आणि आरळीचे सरपंच प्रतिनिधी सदाशिव बोडके आपल्यासोबत आहेत, जे हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जे काही राज्यामध्ये चालू आहे याविषयी त्यांची प्रतिक्रिया आणि शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणजे काय सांगतात आपल्यासोबत संवाद साधणार आहेत। आपल्यासोबत सदाशिव बोडके आहेत। नमस्कार साहेब। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। तर आज आपण पाहत आहात की राज्य सरकार पहिली वर्गापासून हिंदी सक्ती हा एक विषय समोर आलेला आहे आणि याच विरोधामध्ये राज्यामध्ये एक संतापाची लाट राज्य सरकारच्या विरोधात उतरली आहे आणि शिवसेना असो आणि मनसे असो यांचे एकत्र आंदोलन अनेक ठिकाणी होताना पाहत आहे। तर याविषयी आपली काय प्रतिक्रिया राहणार, काय सांगा? महाराष्ट्र शासनाने जे काही शासन निर्णय या ठिकाणी काढलेला आहे हिंदी भाषा सक्तीचं, त्याला विरोध म्हणून शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे आणि मनसेचे प्रमुख पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे त्या राज्य शासनाने काढलेल्या हिंदी विरोध म्हणून 5 तारखेला येणाऱ्या 5 तारखेला मुंबईमध्ये शिवसैनिक आणि मनसे सैनिक या ठिकाणी आंदोलन केलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकासह मनसैनिकामध्ये सुद्धा एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। येणारा 5 तारखेचा मोर्चा या शासनविरोधी शासनाचे जे धोरण आहे त्या धोरणाला विरोध म्हणून जे काय मोर्चा काढणार आहे ते मोर्चा भव्य दिव्य होणार आहे, त्या ठिकाणी मी सांगून तुम्हाला इच्छितो। आज आपण पाहत आहात की हिंदी सक्तीचा जो GR शासनानं काढलेला आहे याचाच विरोध करण्यासाठी राज आणि उद्धव म्हणजे दोन बंधू अनेक वर्षापासून राजकारणापासून वेगवेगळे झाले होते, मात्र ते दोन एकाच स्टेजवर येणार आहेत। मात्र यांनी या मोर्चापुरतं एकत्र यावं असं वाटते की का त्यांनी कायमस्वरूपी एकत्र येऊन महाराष्ट्राची राजकारणामध्ये सक्रिय असावं असं वाटतं, काय सांग? राजसाहेबांनी पक्षप्रमुख उद्धव साहेब हे मोर्चाच्या निमित्ताने 5 तारखेच्या एकत्र येत आहेत। तर एक सामान्य शिवसैनिक म्हणून माझ्यासह महाराष्ट्रातल्या करोडो शिवसैनिकांच्या मनात एक भावना आहे की दोघे भाऊ कायमस्वरूपी एक आले पाहिजे, तरच या महाराष्ट्रामध्ये जे काही थोतांड राजकारण माजलेलं आहे, जे काही राजकारण करण्यासाठी आज तुम्ही पाहतात राजकीय नेते कुणाही थराला जात आहेत, हे कुठेतरी थांबवायचं असेल, हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा असेल तर उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आले पाहिजे ही माझी इच्छा आहे। आणि मी एक सामान्य शिवसैनिक म्हणून मी एक संकल्पना केलेली आहे। मी गेली वयाच्या 17व्या वर्षापासून ज्याने शिवसेना निर्माण केली 1966 साली रक्ताचं पाणी करून शिवसेना वाढवली, रुजवली, ते हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन आम्ही गेल्या वयाच्या 17व्या वर्षापासून मी शिवसेनेत काम करतो आणि माझी संकल्पना अशी आहे, लाखो करोडो वीरशैवांचे माझ्यासह लाखो करोडो वीरशैवांचे जे श्रद्धास्थान आहेत बीड जिल्ह्यामध्ये मनमत माऊली त्यांनी त्या ठिकाणी संजीवनी समाधी घेतलेली आहे, एक जाज्वल्य देवस्थान आहे आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावं आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र यावं म्हणून माझ्या मूळ गावापासून आरळीपासून ते कपिलधारपर्यंत येणाऱ्या श्रावण मासामध्ये मी पायी यात्रा करणार आहे। म्हणजे आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कायमस्वरूपी राजकारणामध्ये एकत्र यावेत याविषयी आपण संकल्प केलेला आहे आणि हा संकल्प महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे। मात्र सध्याच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलात तर या ठिकाणी सत्ताधारी आमदार असो किंवा सत्ताधारी राजकारणी असो, मात्र शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कुठलाच विचार करताना दिसत नाही आणि आपण या दोन बंधूंसाठी संकल्प करत आहात, यावर्षी आपली काय सांगा?
महाराष्ट्रासह तमाम देशातल्या शेतकऱ्यांना असो किंवा नागरिकांना असो, या ठिकाणी राजकारण करण्यासाठी कोण काय बोलत आहे, किती आश्वासनं देत आहेत तुम्ही पाहतात. विधानसभेच्या पूर्वी लाडक्या बहिणीला दरमहा 3,000 रुपये देतो म्हणून आश्वासन दिलं गेलं. त्यानंतर सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणून तेही आश्वासन दिलं गेलं. पीक विमा देतो म्हणून तेही आश्वासन दिलं गेलं. परंतु या नाकारते सरकारनं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. रोज शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांनाही माहीत आहे त्या महाराष्ट्र खरंच जे महाराष्ट्र घडवायचं असेल तर ठाकरे घराण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून अनेक शेतकरी सुद्धा पांडुरंगाच्या चरणी विनंती करत आहेत, भगवंताच्या चरणी विनंती करत आहेत की राज आणि उद्धव साहेब एकत्र आलं पाहिजे. हे तमाम महाराष्ट्राच्या जनतेची मनातून तीव्र इच्छा आहे. तशीच इच्छा माझी एक लहान शिवसैनिक म्हणून माझी इच्छाही आहे, मी संकल्पही केलेला आहे. आताच तुम्ही म्हणत होतात की वयाच्या 17व्या वर्षी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रभावित होऊन आपण शिवसेना जॉईन केली, शिवसेनेचे काम आपण करत आहात. मात्र आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर बाळासाहेब ठाकरे यांच्याच विचारावर चालणारा शिंदे गट, या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे जे शिवसेनेमधून त्यांनी बाजूला जाऊन शिंदे गटाची निर्मिती झाली आणि ते सांगतात की आम्ही बाळासाहेबाचे विचारदार आहोत, वारसदार आहोत, विचाराचे वारसदार आहोत आणि आपण सुद्धा बाळासाहेब विचाराच्या वारसदारावर काम करत आहात. मग आपण शिंदे गटामध्ये का जॉईन झाला नाहीत, काय सांगा? शिंदे गट हे स्वार्थासाठी निर्माण झालेले गट आहे. मला सांगा, शिंदे गटामध्ये जे शिंदे गटाचे मेन प्रमुख आहेत एकनाथजी शिंदे, मला सांगा त्यांचा इतिहास बघा तुम्ही. ते एक सामान्य शिवसैनिक होते, ऑटो चालक होते. ते पानटपरीवाले जळगावचे गुलाबराव पाटील ते पानटपरी चालवत होते. मला सांगा, हे लोक अतिशय लहान कुटुंबामधून आले. आमच्यासारख्या शिवसैनिकाच्या ताकदीवर हे लोक मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले. तिला सत्तेशिवाय जमत नव्हतं म्हणून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीत सुरी खुपसून ते सत्तेमागे गुहावटीला पळाले. हे मुळात शिवसेना असू शकत नाही. येणाऱ्या काही कालावधीमध्ये तुम्ही पाहाल हे शिवसेना नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. हे कडवट शिवसैनिक म्हणून या ठिकाणी सांगतो. कारण शिवसेना तयार झाली म्हणजे बाळासाहेबांच्या मागे जे काही सर्वसामान्य शिवसैनिक होते, अनेक शिवसैनिकांनी प्राणाची आहुती दिली, रक्ताचं पाणी केलं, शिवसेना उभी केली. उभी झाल्याच्या नंतर शिवसेनेचं एक रोपटं असलेल्या वटवृक्षात रूपांतर झालं. हे कुठंतरी या दुसऱ्याच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या लोकांना पाहावं वाटलं नाही, म्हणून हे रातोरात गुवाहाटीला जाऊन सत्ता स्थापन केले. हे मुळात शिवसैनिक असू शकत नाही. म्हणून आम्हाला कोणत्याही पदाची किंवा पैशाची हाव न असल्यामुळे आम्ही कायम ज्या मातोश्रीनं या महाराष्ट्रामध्ये हजारो करोडो शिवसैनिक घडवलं त्या मातोश्रीसोबत आम्ही कायम राहणार, आजही आहे आणि कायम आमच्या अंतिम श्वासापर्यंत राहणार. अलीकडच्याच काळामध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांचे एक वक्तव्य सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे, वक्तव्य केलेलं आहे. याविषयी आपण काय सांगू शकतो? बबनराव लोणीकरांनी जे स्टेटमेंट शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये केलेले आहे ते निंदनीय आहे. त्याचा मी प्रथम त्या जाहीर निषेध करतो. मला सांगा, आमदार असो किंवा खासदार असो किंवा मंत्री असो, त्यांचं जे ऐश आराम चालते ते सर्वसामान्य माणसाच्या खिशातून जे शासनाकडे कर जातो, सर्वसामान्याच्या शेतकऱ्याच्या खिशातून जे कर जातो, त्या करावर तुमची गाडी, तुमचे बंगले, तुमचे टेलिफोन, तुमचे PA हे पैसे जे जातात ते सर्वसामान्य जनतेच्या. हे बबनरावांचा अभ्यास कमी असेल किंवा तरी पैशाच्या ताकदीवर निवडून आले असतील म्हणून असं कुठेतरी खालच्या थराचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्या बबनराव लोणीकरांचं मी जाहीर निषेध करतो. त्यांनी जे शेतकऱ्यांविषयी वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. परंतु मी एक शिवसैनिक म्हणून सांगतो की उद्धव आणि राजसाहेब एकत्र आले तर मनसे आणि शिवसेना हे दोनच एकत्र पक्ष राहिली पाहिजे. तरीही बस झालं. तरी बी आम्ही या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यामध्ये राज आणि उद्धव साहेबांचा सिंहाचा वाटा असेल.
नक्कीच तर हे होते सदाशिव बोडके, जे आरळीचे सरपंच प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत आणि ते वयाच्या 17व्या वर्षापासून शिवसेनेमध्ये एक स्वाभिमानी कट्टर शिवसैनिक म्हणून काम करतात आणि त्यांनी अलीकडच्याच काळामध्ये सरपंच पदाची सुद्धा सूत्रे आपल्या हाती घेऊन गावाच्या विकासाचा एक गाडा त्यांनी चालवत आहेत. मात्र या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे शिवसेनेचे प्रमुख आहेत आणि मनसेचे प्रमुख आहेत, त्यांनी उज्ज्वल भवितव्य महाराष्ट्राचं घडवण्यासाठी, महाराष्ट्राच्या सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी त्या ठिकाणी एकत्र यावं आणि महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी या ठिकाणी राजकारणाची सूत्रे आपल्या हाती घ्यावी आणि यांच्या एकत्र येण्यासाठी यांनी एक संकल्प केलेला आहे. आणि अलीकडच्या ऑगस्ट महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये त्यांची संकल्प यात्रा आरळीपासून ते आपल्या कपिलधारपर्यंत त्यांची पायी यात्रा जाणार आहे. आणि हा प्रवास त्यांनी पाऊस वारा पाऊस काही जरी आलं तरी त्यांनी कुठल्याही अडथळ्याच्या प्रसंगी त्यांनी ही संकल्प पूर्ण करणार असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. मात्र आता काही दिवसामध्येच आपल्याला या सर्व गोष्टीवर 5 तारखेचा मोर्चा झाल्यानंतर 5 तारखेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मुंबई येथे एक मोठा मोर्चा होणार आहे. तो राज्य सरकारने हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये त्यांचा हा मोर्चा आहे. मात्र यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पार्श्वभूमी काय असेल, त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या मनातील लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन त्यांनी काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कॅमेरामॅन वाघमारेसोबत यादव लोकडे, बिलोडी, नांदेड.